दोन्ही शिवसेना भाजपाची कोर टीमची बैठक झाली। या बैठकीमध्ये सर्व प्रभागावर अंतिम चर्चा झाली। त्यांची जी प्रथम मागणी होती 47 जागेंची आणि भाजपने 41 घ्यावे हा त्यांचा प्रस्ताव होता। त्या पूर्ण पहिल्या प्रस्तावावर चर्चा झाली। त्या चर्चेअंती बऱ्याच प्रभागांवर प्राबल्य असलेल्या उमेदवारावर चर्चा झाली आणि अंतिम खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूच्या संमतीने संख्या आणि उमेदवारांची चर्चा होऊन एका निश्चित जागेपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्याचा प्रस्ताव काल झालेल्या दोन्ही जागेंचा प्रस्ताव तयार करून त्यांच्या बोलण्याप्रमाणे जी काल बैठक यशस्वी झाली त्या बैठकीचा अहवाल आणि ठरलेल्या जागेचा सुनिश्चित केलेल्या जागेचा प्रस्ताव आज आम्ही त्यांना आणून दिला। त्या पद्धतीने थोडेफार मायनर एखादे प्रभाग असे मागे पुढे करण्याचा विषय चालला आणि त्यामुळं आता घोषणा युतीची करण्याची आमच्याकडे अधिकार नाहीये। ते अधिकार पालकमंत्री अतुल सावेंकडे आहे। त्यामुळे तो प्रस्ताव फक्त देण्याकरता जे रात्री दोन्ही बैठकीमध्ये दोन्ही पक्षाच्या कोर टीमनी संमत केलेला प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिला। निश्चितपणे योग्य जागेवर दोघांच्याही योग्य जागेवर निश्चिती झालेली आहे। त्याची चर्चा पूर्णपणे सफल झालेली आहे आणि या सफल चर्चेचा घोषणा करण्यासाठी आता फक्त युतीची घोषणा राहिलेली आहे आणि त्यामुळं तो प्रस्ताव दिलेला आहे। ते काही वेळातच पत्रकार परिषद अतुलजींना विचारून घेतील आणि निश्चितपणे मला वाटतं त्यांच्या मनात काही राहिलेलं नाहीये आणि ते निश्चितपणे युतीची घोषणा योग्य जागा किती आहेत, त्यांच्या किती योग्य आहेत आणि काय झालं बंडखोरी आणि उमेदवारांमध्ये चलबिचल होऊ नये आणि म्हणून त्या जागेंच्या विषयी आम्हाला अधिकार दिलेला नाहीये। परंतु युतीची चर्चा सफल झालेली, युतीची घोषणा थोड्याच वेळेत ते दोघं तुम्ही जो प्रस्ताव दिलाय त्याच्यामध्ये आहे, परंतु तुम्ही काही तडजोड करणार आहे का? आता जो प्रस्ताव दिलाय त्याच्यामध्ये तुम्ही काही तडजोड हे बघा प्रस्तावावर तडजोड करण्याचा आता विषय राहिलेला नाहीये। काल अंतिम बैठक झालेली आहे दोन्ही पक्षामध्ये आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर पूर्णपणे यशस्वीतेने चर्चा होऊन दोन्हीकडच्या जागा निश्चित झालेल्या आहे आणि दोघां मिळून त्याची संमतीही दोन्ही कोर टीमची झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता दोन्ही पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीकडनं तो प्रस्ताव काल झालेल्या तो फक्त आणून देण्याचं काम आमच्या दोघांवर सोपवलेलं होतं। युतीची घोषणा करण्याचं काम ते पालकमंत्री आमचे प्रभारी अतुलजी सावे हे करतील आणि त्याच्यामुळं आम्हाला काल झालेल्या यशस्वी बैठकीचा प्रस्ताव आणून द्यायचं काम। शेवटच्या प्रस्तावावर तडजोड नाही असं म्हणता येईल मग आता कसलीच तडजोड नाही, यशस्वी झालेल्या बैठकीचा प्रस्ताव मी आणून दिलेला। शेवटचा प्रश्न असा, आता तडजोड झाली, प्रभागाची तडजोड झाली, जागेची तडजोड झाली, सर्व युतीत लढणार आहात का काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल? अजिबात नाही, सर्वजण युतीत लढणार आहोत। कोणत्याच प्रकारे कोणत्याच प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, ती महायुतीच्याच माध्यमातून लढत होणार आहे आणि त्यामुळे कोणत्याच कोणत्याच उमेदवाराला महायुतीच्या संमतीशिवाय बी फॉर्म दिला जाणार। भाजपा 88 जागेवर लढणार असं आहे, मग भाजपा किती जागेवर लढणार आणि शिवसेना किती जागेवर? मी तेच सांगितलं ना, जागेची निश्चिती आणि युतीची घोषणा हे आमचे प्रभारी आणि शिवसेनेचे पालकमंत्री हे थोड्याच वेळात करणार आहे। 41-47 फॉर्म्युला झालाय का? 41-47 त्यांनी दिलेला प्रस्ताव होता। त्या प्रस्तावावर खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षातील सर्वांचा समन्वय झाल्यानंतर ती अंतिम बैठक काल रात्री झाली आणि त्यावर जागेची निश्चिती झाली। राष्ट्रवादी सोबत राहणार आहे का? हे बघा राष्ट्रवादीसाठी चर्चा होणार आहे। या
युतीची घोषणा झाल्यावर निश्चितच त्यामुळेच या दोघांना ते अधिकार आहे आणि त्यामुळे त्यावर सविस्तर चर्चा ते करतील. राजेंद्र जंजाळ नाराज आहेत, ते निवडणूक देखील लढवण्याचं तिकीट काटल्या जात आहे, त्यामुळे मी का निवडणूक लढवावी म्हणून त्यांनी माघार घेतली. बहुतेक राजेंद्र जंजाळ आणि हा त्यांच्या शिवसेनेचा विषय असल्यामुळे मला त्याच्यावर बोलायचा अधिकार नाहीये, परंतु कुठल्या तरी समन्वयाचा अभावामुळे त्यांनी माध्यमाकडे गेले असतील, बाकी काही नाही. बरं, पण असं कळतंय की ते भाजपमध्ये येण्यासाठी थोडं कुठेतरी चर्चा देखील आहे. आता तुम्ही घेणार आहात का? दोन्ही महायुतीचे उमेदवार ठरवले गेलेले, जागा निश्चित झालेल्या आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं आता पक्क ठरलेलं आहे की महायुतीला विजयाकडच्या घोडदौडी करता आम्ही कार्यकर्ते कामाला लागलो. 100% झालंय. मग युतीची घोषणा किती वाजता आहे? युतीची घोषणा ते पत्रकार प्रेस मध्ये दोघं आज? करणार. आज करतील ते बहुतेक. आज करण्याचे चालू आहे. आता वरचे फक्त वरती परवानगी घेऊन ती युतीची घोषणा करतील. ओके.